परंतु तुमचा हट्ट असल्याकारणाने आम्हाला बोलावंच लागेल. जय भवानी मित्रमंडळ कुसावडे आयोजित चॅम्पियन ट्रॉफी 2025 आणि 2026 मंडळाचे अध्यक्ष निलेशजी मारकजे आणि त्यांची संपूर्ण कार्यकारिणी व्यासपीठावर उपस्थित आपल्या समाजाचे सन्माननीय अध्यक्ष तुळशीरामजी सावंत साहेब आणि त्यांची संपूर्ण कार्यकारिणी, अखिलचे अध्यक्ष सन्माननीय विठ्ठलजी मोरे साहेब आणि त्यांची संपूर्ण कार्यकारिणी आणि आमच्या कोयना क्रिकेट असोसिएशनचे आम्ही स्वतः अध्यक्ष आणि आमची कार्यकारिणी सकाळपासून भरपूर मेहनत घेते, अशी आमची या ठिकाणी कार्यकारिणीसुद्धा उपस्थित आहे आणि व्यासपीठावरती आजी माझी सगळी पदाधिकारी. साहेब एवढेच सांगेन की येणाऱ्या 18 आणि 19, 20 आणि 21 या स्पर्धेचं आयोजन आम्ही कोयना असोसिएशनने केलं आहे. कोयना असोसिएशन म्हणजे काय कोणती वेगळी नाही, आपल्या कोयनेचीच असोसिएशन आहे आणि हेच खेळाडू आणि हेच सगळ्या या ठिकाणी उपस्थित असतील. खेळाडू पण हे असतील, आयोजक पण हे असतील. हे कोयनेची आपल्या मानेची स्पर्धा या ठिकाणी याच मैदानावरती होणार आहे. सगळ्यांना सकाळपासून आम्ही या ठिकाणी निमंत्रण देतो आहे. काही मंडळी भेटली, काही मंडळी नाही भेटली, पण आम्ही एक निश्चय असा ठरवला होता की ज्या ठिकाणी आपण शेवटच्या क्षणाला आपण जय भवानी कुसावड्याच्या आयोजनाच्या ठिकाणी जाऊ आणि जी जी मंडळी मिळेल आपल्याला त्यांनासुद्धा त्या ठिकाणी आपण या ठिकाणी आमंत्रित करूया. कारण आम्हाला दत्ताजींनी मागे सांगितलं होतं, आम्हाला सूचना जे जे आपल्या समाजाच्या लोक आम्हाला सूचना करतील त्या सूचनेचं नक्कीच आम्ही या ठिकाणी पालन करणार आहोत. दत्ताजींनी ओळखलं असेल की तुम्ही काय सूचना केली होती आणि आम्ही त्याचं काय पालन केलं. कारण मागे एका ठिकाणी त्यांनी भाषणामध्ये सांगितलं होतं, अशोकजी महाराजांनी मी सांगितलं होतं की मार्गदर्शन करण्यासाठी आपल्याला या ठिकाणी मान्यवर येतात आणि मार्गदर्शनच ऐकायला कोण नसतं. याची सुद्धा आम्ही या ठिकाणी दखल घेतली. मी आमच्या खेळाडूंना वारंवार सूचना देत होतो की बाबा आपल्या 4 संघ या ठिकाणी खेळतात. 4 संघ प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांक, तृतीय क्रमांक, चतुर्थ क्रमांक आपण या ठिकाणी ठरतो. परंतु आपण या ठिकाणी बक्षीस वितरणाचा कार्यक्रम असतो आणि मान्यवर या ठिकाणी आपलं मार्गदर्शन करतात, ते ऐकण्यासाठी कोण नसतं. याची सुद्धा आम्ही खरं त्या सूचना दिल्या आणि त्या सूचनेचं नक्कीच आम्ही पालन केलं. त्या पद्धतीने आपले 2 संघ बघा समोरासमोर बसले, म्हणजे मान्यवरांचं मार्गदर्शन नक्कीच ऐकणार आहेत ते. तुमचं मार्गदर्शन ऐकूनच आम्ही या ठिकाणी मोठे झालो आणि या व्यासपीठापर्यंत पोहोचलो. येणारे 18, 19, 20, 21 तारखेला हे मान्यवर पुन्हा एकदा आपल्या व्यासपीठावरती दिसतील आणि सगळ्यांनी दिसावं हे निमंत्रण आपल्याला करतो आणि या ठिकाणी तूर्त थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद जाधव साहेब. सन्माननीय समाजाचे माजी अध्यक्ष